हॅलो. तर इकडं जरा सगळ्यांनी लक्ष द्या. ब्रीफली आय विल जस्ट एक्सप्लेन अबाउट टेलोजन एफ्लुएम, म्हणजे टेलोजन एफ्लुवियम किंवा साधारणपणे जो कंटिन्युअस साधारण हेअर लॉस किंवा केस गळतीची जी समस्या आहे सगळ्यांनाच भेडसावते आजकाल. तर केस गळण्याचे अनेक कारणं राहतात. टुडे आय विल टेल यू अबाउट इन जनरल टेलोजन एफ्लुएम किंवा डिफ्यूज हेअर लॉस. इन जनरल सगळीकडनंच केस गळतात. तर तरुण वयामध्ये जे गाणारे केस आहेत दॅट इज बिकॉज ऑफ हॉर्मोनल इन्फ्लुएन्स. कोणते? अँड्रोजन हॉर्मोन्स. मुलांमध्ये मुलांमध्ये जे आहे पूर्ण टक्कल पडायला लागतं आणि मागे मागे जातं, सेंट्रली मागे जायला लागतं. आणि तरुण मुलींमध्ये देखील अँड्रोजन हॉर्मोन्समुळे जे गळणारे केस असतात ते मधनं सेंट्रली थिनिंग व्हायला लागतं. दॅट्स ऑल्सो अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया इन फिमेल्स. पण काही पेशंट्सला इररिस्पेक्टिव्ह ऑफ दिस ह्या हॉर्मोन्समुळे न गळता इन आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली, ती प्रॉब्लेमॅटिक झाली की ती केस गळायला लागतात. आपण मीडियामध्ये किंवा ऑनलाईन इकडं तिकडं भरपूर आणि पार्लर सगळे सांगतात हा शॅम्पू लावा, ते निघायला थांबेल, हे करा ते करा. नो, यू हॅव टू, इट ऑल डिपेंड्स ऑन युअर कॉस्ट. तुमचं कारण काय त्यानुसार. तर हा जो डिफ्यूज हेअर लॉस किंवा टेलोजन एफ्लुएमचा प्रकार जो आहे त्याच्यात फिजिकल मेंटल स्ट्रेस प्लेज अ रोल. शारीरिक मानसिक तणाव, मग तुमचं त्याशी म्हणजे तुमचं स्ट्रेस अनेक कारणे राहू शकतं. बरेच स्ट्रेसच राहतात. तुमचे जॉब रिलेटेड स्ट्रेस, तुमची झोप होत नसेल त्याच्याने पण स्ट्रेस वाढला की स्ट्रेस वाढून केस गळणं. आणि आणखी याच्यामध्ये HB हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं किंवा थायरॉइड फंक्शन प्रॉब्लेमॅटिक असणं, हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडचं प्रमाण हॉर्मोनचं कमी झालं की त्याने देखील असे केस गळतात. बऱ्याच वेळेस HB नॉर्मल राहतं पण सिरम फेरेटिन लेवल्स, दॅट इज अ स्टोर्ड फॉर्म ऑफ आयर्न, ते कमी असलं की तरी देखील असे केस गळतात. आणि स्ट्रेस इट कॅन बी फ्रॉम मेनी थिंग्स. आपल्या लाईफस्टाईल आता लोक प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रेस इज द म्हणजे तणाव जो आहे तो अविभाज्य घटक झालेला आहे. दॅट कॅन ऑल्सो कॉज सो मेनी थिंग्स. आणि हा हेअर लॉस जो आहे दॅट इज वन ऑफ दी थिंग विच कॅन बी बिकॉज ऑफ स्ट्रेस. शारीरिक तणावामध्ये आपण ब्लडचे प्रॉब्लेम मागाशी म्हटलं, ब्लडचे इश्यूज राहू शकतात. प्लस हॉस्पिटलायझेशन, एनी सर्जरी किंवा तुम्ही क्रॉनिक काही मेडिकेशन घेत असाल त्याने देखील केस गळतात. किंवा तुम्हाला कुठला एनी काइंड ऑफ फिवर, टायफॉइड, एंटरिक फिवर, मलेरियल फिवर, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल फिवर होऊन गेले त्याच्याशी त्याने देखील तुमचा हेअर सायकल डिस्टर्ब होऊन हे असे केस गळतात. तर मग याला ट्रीटमेंट काय? यू नीड रेग्युलर ट्रीटमेंट फॉर सम मंथ्स. आपण काय होतं की नाही, आपल्याला मला असं वाटतं की हा ऑनलाईन जा, सर्च करा, एखादं शॅम्पू घ्या किंवा हेअर काय अँटी हेअर वॉश शॅम्पू किंवा काहीतरी तेल वापरा. तसं करून नाही होणार. यू हॅव टू डू अ म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट. तुमचे लाईफस्टाईल, आहार, विहार, तणाव निवारण, ब्लडचे प्रॉब्लेम्स असतात तर ते ब्लडचे प्रॉब्लेम्स, ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून रक्ताची तपासणी करून त्यानुसार मग ट्रीटमेंट घेऊन हे काही महिने ट्रीटमेंट चालतं. इट इज नॉट क्विक फिक्स. जादू होणार नाही. तुम्हाला मे बी मीडिया किंवा पार्लरमध्ये सांगितलं जाईल की येस नाही आपण जादू करू. नो, तुम्हाला त्याला कंटिन्युअस घेणं आहे. ते केस जर मुळासकट जातात तर त्याला रेग्युलर काही महिने, काहींना 3 महिने, काहींना 4-5 महिने ट्रीटमेंट लागतं हेअर लॉस बंद करायला. आणि हेअर डेन्सिटी वाढवायची असेल तर त्याला अनेक त्याच्या पुढचं ट्रीटमेंट, काहींना मग प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा PRP ट्रीटमेंट्स, मिझोथेरपी हे करणं गरजेचं राहतं. तर हे इन शॉर्ट आहे अबाउट टेलोजन एफ्लुएम किंवा डिफ्यूज हेअर लॉस. जो साधारणपणे मुळासकट केस सगळीकडनंच गळतात त्याला हा टेलोजन एफ्लुएम किंवा डिफ्यूज हेअर लॉस म्हणायचं. याचं ट्रीटमेंट आणि जो दुसरा मी पहिला सुरुवातीला सांगितलं जे काही तरुण वयात अँड्रोजन हॉर्मोन्समुळे गळणारे केस जे आहेत दोन्हीचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे.